सामाजिक क्षेत्राचा टच तुमचा झालाय आपला आता, लाईक तुम्ही ह्या सगळ्या लोकांथ्रू तुम्हाला कळालं ह्या फील्ड बद्दल म्हणावं की एक इंट्रोडक्शन झालं. पहिली जी स्टेप असते जिथून ऍक्शन सुरू होतात माणसाच्या डोक्यात, तर भरपूर असतं सगळ्याच्या, ते कुठून झालं बरं? म्हणजे एक ऍक्च्युअल ग्राउंडवर जाऊन काम करण्याचं, आणि ते कसं झालं होतं त्याच्याबद्दल? नक्कीच. मला वाटतं 19 वय असेल, 12वी झाली होती नेमकीच. आणि मी राजूचं नाव घेतलं आधी, राजू केंद्रे. जानेवारी महिना असेल 2013चा. आणि त्याच वेळेस आमचं बोलणं या विषयावर झालं की महाराष्ट्रात एक चांगलं शिबिर, सामाजिक शिबिर होतं, तर याला आपण गेलं पाहिजे. राजूचं आणि माझं बॉन्डिंग खूप चांगलं आहे, तर म्हटलं आपण गेलं पाहिजे. जर समविचारी लोक एकत्र येत असतील आणि जर एक वेगळं काहीतरी आपल्याला अनुभवायला मिळणार असेल तर निश्चित आपण गेलं पाहिजे. तर मग मी, राजू, आमचा मोठा राधेश्यामभाई आणि निलेश काकड, आम्ही 4 जण बाबा आमटे यांचं जे आनंदवन आहे त्या ठिकाणी एक सेवांकुर शिबिर डॉक्टर अविनाश सावजी सर ते घ्यायचे. तर त्या शिबिरासाठी आम्ही 4 जण गेलो होतो त्यावेळेस. आणि ते 3 दिवसाचं निवासी शिबिर होतं. त्या शिबिराची पार्श्वभूमी असते की वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर मंडळी त्या शिबिराला येतात, आणि साधारणतः आम्ही 300 जण त्या शिबिराला असू. तर त्याच्यात इंटरॅक्शन होतं, आणि दैनंदिन आयुष्य झुगारून किंवा ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं अशी काही लोक तिथं बोलवल्या जातात, आणि त्यात परिचय आपला घडवून दिला जातो. ही एक आपण जे म्हणतो की जगण्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे किंवा एक दृष्टी असली पाहिजे, तर ती मला वाटतं या सामाजिक क्षेत्रातील जे शिबिर होतं तर ती खूप महत्वाची ठरली. तर त्या शिबिरात संतोष गर्जे नावाचा एक युवक होता की जे अनाथ मुलांसाठी काम करायचे. त्यांचा परिचय त्या शिबिराच्या दरम्यान झाला, आणि आम्ही 3 दिवस तिथं होतो. ते परिचय झाल्यानंतर आणि सगळा लेखाजोखा झाला, तिथं इंटरॅक्शन झालं, संवाद झाला, तिथं रक्तापलीकडची अनेक नाती तिथं मिळाली, आणि मग तिथून आम्ही वापस आलो. तर ती एक सुरुवात म्हणता येईल की जिथं निवासी आम्ही सगळेजण होतो. आणि मग एक विश्व कळालं की सामाजिक क्षेत्र आपण जेवढा विचार करतो किंवा पुस्तक किंवा एखादा कार्यक्रम इव्हेंट इतकं नाहीये, खूप मोठं आहे. आणि मग एक व्यापक दृष्टी ज्याला आपण म्हणतो, तर तिथे शिबिरानं आम्हाला मिळाली. घरी आल्यानंतर एक होतं की माझं त्यावेळेस मुक्त विद्यापीठातून BA चालू होता, पहिलंच वर्ष. शिबिर झाल्यावर घरी आलो, आणि आता घरच्यांचा अट्टास होता की मेडिकल नाही, जसं मी पहिले सांगितलं, मेडिकल नाही तर मग BSc ॲग्री तरी केली पाहिजे, जेणेकरून पोटा पाण्याचा प्रश्न आपला पुढचा संपल या उद्देशानं. तर पण मला आवड त्यात नव्हती मुळातच. जसं मी सांगितलं की मी ओळखत होतो मला की नाही जमणार आपल्याला, किंवा मला नाहीच करायचंय. मग एका टप्प्यावर म्हणजे मुक्त विद्यापीठाचे माझी एक्झाम संपली होती, आणि घरचे आता BSc ॲग्रीच्या मागं लागल्यामुळं मी काहीतरी वेगळा पर्याय आपण शोधला पाहिजे. तर मग मी ठरवलं की सामाजिक क्षेत्रात आपण कुठंतरी जायला पाहिजे, ऍक्च्युअल ग्राउंडवरती जाऊन काम केलं पाहिजे. आणि त्यावेळेस वेळ पण होता, आणि आतून जो आवाज मला येत होता की आपण गेलंच पाहिजे, तर त्याची सांगड कुठंतरी घालता आली. आणि मग राजूचं आणि माझं बोलणं झालं की मी कुठं गेलं पाहिजे, तू सुचव. मग त्यांना सांगितलं की आपल्या शिबिरात संतोष गर्जे होते बालगावचे, तर त्यांना गरज पण आहे कार्यकर्त्याची, आणि तू जाऊ शकतो तिथं. आणि मग मी 10 दिवसाच्या हिशोबानं बालग्रामला गेलो. आणि मला वाटतं साधारणतः 10 दिवसाचे 1.5 वर्ष मी त्या ठिकाणी, जे अनाथ बालक आहेत ज्यांना आई वडील नाही किंवा एकल पालक आहेत की ज्यांची परिस्थिती नाही, अशा प्रवर्गातली मुलं ही बालग्राम परिवार 2004 पासून सांभाळतं. त्यांचं सगळं उदरनिर्वाह करणं त्याची जबाबदारी ही मंडळी घेतात. तिथे गेल्यानंतर त्या 10 दिवसात कळालं की ऍक्च्युअल काम काय, फील्ड वर्क ज्याला आपण म्हणतो, प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो. तर ते मी 10 दिवसाच्या हिशोबाने गेलं, आणि ते आवडलं, अटॅचमेंट झाली, म्हणून ते मग 1.5 वर्षावर गेलं. असा तो एक 1.5 वर्षाचा टप्पा होता की ज्याच्यात जेन्युन सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या, मुलांसोबत राहायला भेटलं, त्यांची नेमकी काय परिस्थिती असते, काय म्हणून मुलं तिथे येतात, किंवा मग कशी पोरके होतात याची जाण झाली. आणि मग जसं शिबिरात मी म्हटलं की व्यापक दृष्टी भेटली, ती ऐकण्यातून भेटली होती, इथं प्रॅक्टिकल मिळाली. मग आता
आणि मग कळालं की हे खूप भयावह आहे, म्हणजे एक वेगळं विश्व आहे सामाजिक क्षेत्र. आणि मला वाटतं तिथून मग सगळ्या गोष्टी कळत गेल्या हळूहळू. म्हणजे आजही तेवढ्या गोष्टी नाही कळाल्या, पण जे काही कळालं ते प्रॅक्टिकल नॉलेजची सुरुवात ती होती, जी बालग्राम परिवार होती. ओके. म्हणजे बालग्राम मध्ये तुम्ही 10 दिवसांसाठी गेला होता आणि तिथे 1.5 वर्ष राहिला. ऑलमोस्ट 350-400 दिवस. हे खूपच हे आहे. आणि ते लोक काय काम करत असतील किंवा कुठल्या पद्धतीनं, एकदा नक्कीच जे लोक हे ऐकत आहेत त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही त्या सगळ्या डिटेल्स देऊ. इथं तुम्ही ह्या संस्थेला भेट देऊ शकता. बीड गेवराईला संस्था आहे ती, सहारा अनाथालय म्हणून. ओके. त्याच्यानंतर तुम्ही मेळघाटातही काम केलंय असं ऐकलंय मी. तर ते मेळघाटात काम करण्याचं काय, म्हणजे लोक ना, मी जेवढं बघितलंय, युथ ग्लॅमरस सिटीकडे जास्त मूव्ह होतो, जसं पुण्या मुंबईकडे जाणं किंवा मोठ्या शहरात येणं. तुम्ही त्या सगळ्या याच्यातून तुम्ही मेळघाटात गेला, तिथे राहिलात, याचं काय? म्हणजे हा तर प्रवास चालू होताच. म्हणजे बालग्राम आणि सामाजिक क्षेत्रात जसं शक्य होईल तसं. मुळात जे तू सुरुवातीला जी टॅगलाईन वापरली होती मला त्याच्यावर बोलायला आवडेल की सामाजिक क्षेत्रातली पडद्यामागील माणसं, असं जे तू उल्लेख केला, तर मला वाटतं ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर मला नाही वाटत तेवढं काही आहे. ते आपण लोकांना ठरवू देऊ की ते आहे की नाही म्हणून. कारण सध्या हे ठेवूयात की मला वाटतं एक तेवढं काही नाही असं मला तरी वाटतं. जे काही आहे ते आपण निश्चित बोलूयात. आपण आलो होतो की मेळघाट कसं मी गेलो तिकडं. तो पण टप्पा होता की पावसाळ्याचे दिवस लागणार होते आता. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याचा तो काळ राहतो की ज्या दिवसात मेळघाटामध्ये भयानक पाऊस होतो. आणि त्याच वेळेस लहान मुलांचं आणि इतरांचं पण बिमाऱ्याचं प्रमाण खूप राहतं. आणि ही लोक दवाखान्यात जायला टाळाटाळ करतात. तर याच्याकरता एक मैत्री नावाची संस्था आहे की जी संस्था गेल्या 1998 पासून मेळघाटात, चिखलदरा तालुक्यातला जो मेळघाटचा भाग आहे आणि धारणीतला पण काही भाग, तर याच्यात जेन्युन प्रॅक्टिकल काम करते. त्यात आरोग्य, कृषी आणि शिक्षण या 3 मुद्द्याला धरून ही संस्था काम करते. आणि मग यांचा एक पॅटर्न होता की इथं होणारं बालकांचा जो बालमृत्यू दर आहे, कुपोषण आणि पावसाळ्यात येणाऱ्या बिमाऱ्या, तर याच्यामुळे तो खूप वाढलेला असतो त्या टप्प्यात. तर मग यांनी असा पॅटर्न आखला की या 3 महिन्यात आपण डोअर टू डोअर व्हिजिट करून आरोग्यासंदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा प्रथमोपचार आहेत, तर ते आपण स्वयंसेवकांच्या माध्यमातून करूयात. हे ते पूर्ण या मैत्री संस्थेची थीम होती. मी 2013-14 जाण्यापूर्वी म्हणजे मेळघाटमध्ये राजू तिथं होता ऑलरेडी. तो अनुभवलेला होता ते. तर मला वाटतं ही जी जडणघडण झाली तर ती त्यावेळेस आम्ही एकमेकांना परस्पर पूरक होतो. म्हणजे आमचं म्हणजे त्याचं मार्गदर्शन मला मिळायचं आणि तिथूनच मला वाटतं जास्त मी एकरूप होत गेलो या गोष्टींची. तर मग राजूच्याच यानं मी पुन्हा जसं बालग्रामला गेलो तसंच मेळघाटही मला पाहायला मिळाला. तर तिथं 10 दिवस व्हॉलेंटियर यायचे. शनिवार ते शनिवारची बॅच राहायची. असे वेगवेगळ्या फील्डचे, मेडिकल फील्ड असेल, इंजिनिअरिंग, BA, BCom, BSc, आर्ट, सगळ्या क्षेत्रातील लोक यायची आणि 10 दिवस राहून ते आदिवासी भागातील जे माझे बांधव आहेत यांच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करायचे. तर मग त्यात गरोदर मातांचं डेली रुटीन चेकअप असेल, त्यांना काही गोळ्या ज्या लागतात, ॲनिमिया असेल तर कॅल्शियम, फॉलिक ॲसिडच्या ज्या गोळ्या लागतात तर या वेळोवेळी देणं असेल. त्यानंतर जी मुलं सॅम मॅम नावाची कॅटेगरी असते की जे कुपोषणामधले प्रकार आहेत, म्हणजे जास्त कुपोषित आणि मीडियम कुपोषित असे 2 प्रकार आहेत. तर या बालकांची रोज व्हिजिट घेणं, यांना काही ताप आलाय का, सर्दी खोकला आहे का, कारण यांना काय होतं की न्यूमोनिया आणि डायरियाचं प्रमाण वाढतं की जे त्यांचं शिक्षण तेवढं नसल्यामुळं म्हणता येईल किंवा ते या आपल्या प्रवाहापासून अंतर असल्यामुळं ते त्यांचे घरगुती उपचार करतात. असंही म्हणता येईल की ते घरगुती उपचार चुकीचे नाहीत, बरोबर आहे, पण त्याला आता याची जोड द्यावं लागेल आपल्याला मेडिकलची. म्हणून मग आपण ते डोअर टू डोअर जाऊन चेकअप करून त्यांना ते ट्रीटमेंट द्यायचो. आणि मग असं जाणवलं की एखादा सिरियस पेशंट आहे तर मग आपण त्याला जे काही जवळचे हॉस्पिटल आहेत तर तिथं स्वतः
संस्थेच्या माध्यमातून आम्ही असेल किंवा इतर जे व्हॉलेंटियर ते पुढाकार घेऊन आपण पोच करायचो. तर असे 3 महिने रुटीन काम चालायचं. तर याच्यात मी काही काळ पूर्ण वेळ ॲज अ टीम लीडर म्हणून मला तिथं अनुभव घेता आला. आणि मेळघाटनं जे काही दिलंय तर ते मला नाही वाटत शब्दात मांडता येईल. की ती एक पर्वणी होती, एक आयुष्याची शिदोरी म्हणता येईल. आणि ज्या पण वेळेस मला असं वाटलं की आपल्या आणखी एनर्जी पाहिजे तर त्यावेळेस मी मेळघाटला नक्की जात असतो. तिथला जो काही सहवास आहे, जी काही निस्वार्थ भावना आहे त्या लोकांची, तर ती खूप ग्रेट राहते. आणि मी या पॉडकास्टच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं मेळघाट नकारात्मकरित्यानं मांडलं गेलेलं आहे की आदिवासी लोक असेच राहतात किंवा त्यांना काही समजत नाही किंवा ते अज्ञानीचे आहेत. तर मला वाटतंय ह्या सगळ्या खोट्या बाबी आहेत किंवा ह्या मुद्दामून तशा रेखाटलेल्या आहेत. आपण मेळघाट म्हटलं की चिखलदरा किंवा धारणी, जे चिखलदरा हिल पॉइंट फिरायचं म्हणून आपण मेळघाटला त्याला ऍड करतो. पण मुळातला खरंच जर तुम्हाला मेळघाट पाहायचा असेल किंवा अनुभवायचा असेल तर तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. जी इंटेरियरची गाव आहे तिथं जावं लागेल. मग कळेल की आपल्यापेक्षा ती किती पुढे आहे, म्हणजे किती जाणकार आणि समजदार आहे. तर मला वाटतं हे आपली सतसत विवेकबुद्धी जागेवर ठेवून तिथे गेलं पाहिजे की ज्याच्यात आपला अहमपणा नसला पाहिजे. तर मेळघाट आपल्याला कळेल. म्हणजे बेसिकली घरच्यांची इच्छा होती की तुम्ही डॉक्टर व्हावं. तुम्ही ऑन पेपर तर डॉक्टर नाही झालं, पण तुम्ही ऑफ पेपर ग्राउंड वरती डॉक्टरीचं काम केलं. ज्यावेळेस गावात जायचो आम्ही त्यावेळेस डॉक्टरच म्हणायचे आणि आम्हाला क्लिअर की आपण नॉन डिग्री डॉक्टर आहे, एनडीडी आम्ही म्हणायचो त्यावेळेस. नॉन डिग्री डॉक्टर, येस, एनडीडी. येस. ओके. आणि आता हे झालंय, तुम्ही महिलांसाठी पण काम केलंय. म्हणजे जो काही हा 10-12 वर्षाचा काळ होता त्याच्यात आता तुम्ही महिलांसाठी पण काम केलंय. हो. तर महिलांसोबत काम करताना काय गोष्टी जाणवल्यात तुम्हाला की ज्या खरंच करण्याची गरज आहे किंवा कुठल्या चांगल्या संस्था आहेत ज्या त्यांच्यासाठी काम करतात? निश्चित म्हणजे आत्ताचे जे काही आपण पाहतोय, जे काही प्रकरण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्रातून ऐकायला भेटतात, अशीच काही प्रकरणं आहेत. आणि भारत देशात पुरुष प्रधान संस्कृती बऱ्यापैकी आलेली आहे. तर याच्यात महिलाला कायम दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. आपण आपल्या घरातही जर पाहिलं तर महिलेला कायम हीन वागणूकच, म्हणजे 70 ते 80% घरात हेच दिसतं. तर मग याच्यात कुठंतरी खोलात गेल्यावर कळतं की जे काही अत्याचार होतात किंवा डायव्होर्स, घटस्फोटाचे जे प्रकरण होत आहेत किंवा बलात्काराचे प्रकरण आपण अलीकडे पाहतोय, किती विदारक स्थिती समाजात. एखाद्या महिलेचा गुन्हा नसताना एखादा पुरुष आत्महत्या करतो किंवा अपघातात मरण पावतो आणि मग तिला पाठीमागं जी तिची घरातली मंडळी असेल किंवा इतर समाजातले जे लोक आहेत तर हे कशा नजरेनं तिला पाहतात किंवा ती काय फेस करते. तर हे खूप विदारक चित्र आहे की जे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. तर या माता भगिनींना, जे एकल माता भगिनी आहेत, तर यांच्याकरता मी तर एकल म्हणल्यापेक्षा चुकीचा शब्द वाटतो, मला वाटतं त्यांना वॉरियर आपण म्हणू, योद्धा या महिलांना. तर त्या एक योद्धा आहेत, त्याला फेस करूनही जगतात. म्हणजे जे सुसाईड करून जो माणूस गेलेला आहे किंवा अनावधानानं जो गेलेला आहे तो तर जातो, पण महिलांचं प्रमाण कमी आत्महत्या करण्यात. तर याच्या मागं खरंच ती सहनशीलता आहे महिलांमध्ये की त्या फेस करायला तेवढ्या सामर्थ्यवान. आपण जे अबला म्हणतो तर महिला अबला नाहीच आहेत किंवा तो शब्दच लागू होत नाही महिलांकरता, तर त्या सबलाच आहेत, कायम सबला आहेत. तर मी ज्या काही संस्थांमध्ये काम केलं तर याच्यात एकल महिला यायच्या की ज्या या प्रवर्गातून त्या यायच्या आणि कुठेतरी त्यांना एक निवास देण्याचं काम आणि पुनर्वसन करण्याचं काम काही संस्थांच्या माध्यमातून व्हायचं. तर त्याच्यात मी 3-1 वर्ष मला देता आले. खूप चांगल्या पद्धतीनं ते जाणून घेता आलं की नेमके काय प्रश्न आहे किंवा एखादी महिला अशी होती तर तिला जे आपण आपले रक्ताचे नातेवाईक म्हणतो ते कसे टार्गेट करतात किंवा कायम तिलाच का दोष देतात. एखाद्या मुलीकडून अनावधानानं एखादी चूक झाली तर समाजात असं आहे की एखाद्या पुरुषाकडून जर चूक झाली ना, आपल्या घरात भांडण जरी वाजलं माणसाकडून पुरुषाकडून तर हा ठीक आहे म्हणलं जातं. सहज आपण जर ऑब्झर्व केलं प्रत्येकाच्या घरात, तेच जर आपल्या आईकडून किंवा बहिणीकडून किंवा बायकोकडून जर वाजलं तर आपण लगेच रिॲक्ट असते माणसाची की तुला अक्कल नाही का. तर हेच तिथं जाणवत होतं की
आपलं जे काही नातेवाईक मित्र परिवार म्हणतो आपण रक्ताचे नाते, तर हे समजून घेत नाही. म्हणजे बाई ही न समजण्या पलीकडे गेलेली गोष्ट आहे, किंवा ती फक्त उपभोगाची गोष्ट म्हणून किंवा काम करणारी घरातली बाई म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. तर मला वाटतं हे खरं हे खूप चुकीचं आहे. तिला कधीतरी समजून घेता आलं पाहिजे, की जेणेकरून मग अशा संस्थांची गरज पडणार नाही. तिला तिचे जर नातेवाईक घेऊन तुम्ही आता जेवढे याच्यात सांगितलं, याच्यात कोणी असं राहिलंय कुठला भाग जिथं तुम्ही काम केलंय आणि आम्हाला माहिती नाही असं काही नाही? बाकी त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठला विषय असा? तुम्ही पथनाट्य करत होता, हा, तो एक आहे विषय. हा, ते सामाजिक अवेअरनेस किंवा कुठले तरी सोशल इश्यू वेगवेगळे, जसं की युवा पिढी आपण म्हणतो, किंवा ज्यांना सामाजिक, जसं आता नैसर्गिकरित्या मी हे माझं भाग्य समजतो. मी म्हणजे आपण सगळ्याला म्हणता येईल की जे जे लोक किंवा जी माणसं असं म्हणतात, किंवा मी एखाद्या चांगल्या माणसाच्या घरात जन्माला आलो असतो तर मला या परिस्थितीचे चटके बसले नसते, गरिबीचे. तर मला वाटतं की मी किंवा आपण भाग्यवान आहे की आपण साधारण परिस्थितीत जन्माला आलो. ओके. की जेणेकरून आपल्याला ती परिस्थिती कळाली, आणि म्हणून आपण या सामाजिक क्षेत्रात किंवा ही जाणीव तरी आपल्याला झाली. हे नैसर्गिकरित्या झालं, म्हणून खरं ते निसर्गाचे उपकार आहेत आपल्यावर. हेच जर आपण एखाद्या, म्हणजे सामाजिकच नाही, सगळ्या क्षेत्रातली लोक याला दोष देतात की हे एवढे मोठे व्यावसायिक लोक आहेत, याला समजत नाही का, याने समाजासाठी इतकं केलं पाहिजे, त्याच्याकडे इतका पैसा आहे. मुळात जे मला अनुभवलं किंवा मला जे वाटतं ते असं की आपण यांना दोष देणं हे मुळात चुकीचं आहे. कारण त्यांची ती दृष्टी निर्माणच झाली नाही. त्याच्यामुळं सामाजिक क्षेत्रातल्या इतरही लोकांना यांना दोष देण्यापेक्षा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का, किंवा ते आपल्यापर्यंत येऊ शकतील का, हे माध्यम निवडलं पाहिजे दोष देण्यापेक्षा, असं मला तरी वाटतं. तुम्ही जवळपास प्रत्येक विषयावरती काम केलंय, वेगवेगळ्या संस्थांसोबत काम केलंय, देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन काम केलंय. जनरली काय होतं की एखाद्याला इतका सगळा अनुभव आला की त्याला दिसतं थोडीशी गॅप आहे कुठेतरी, किंवा त्याचं नेटवर्क एवढं मोठं झालंय की आपण आता आपली एक संस्था काढू शकतो आणि आपलं एक वेगळं स्वतंत्र काम उभं करू शकतो. तुम्ही ते नाही केलं, त्याच्या मागे काय कारण आहे बरं? म्हणजे एवढं मोठं मन कसं होऊ शकतं एखाद्याचं, काय? आता मी 2012 ते 24 म्हणजे 11-12 वर्ष टाइम जवळून मी सामाजिक क्षेत्राला अनुभवत आलो. याला असं कुठंही असं नव्हतं की सामाजिक कार्यकर्ता किंवा असं वेगळं काही नव्हतं. जी मुळात मी जर सांगितलं की 12वीच्या वयात मला जी आवड निर्माण झाली, तर ती आवड कायम जोपासता यावी, किंवा ती ज्याच्यातून मला काही समाधान भेटतं किंवा आनंद भेटतो, तर मला त्याच्यात भारी वाटत होतं. मग तेच पुढं येऊ द्यावं. तर असा हा टप्पा 12 वर्षाचा झाल्यावर जी खाज होती, म्हणजे कारण आपल्या सामाजिक क्षेत्रात तर कोण निमंत्रित केलं नव्हतं, पण बोललो आतापर्यंत, तर ती एक आवड होती, समाधान होतं, आणि आपली खाज होती की आपल्याला करायचंय. त्याच्यामुळं आपण जरी 100% करू शकलो नाही किंवा करत नसलोही, तरी आपल्याकडून जेवढं होतं तेवढं आपण केलं पाहिजे. या उद्देशानं आपण त्याच्यात पडलो. आता तू जे विचारलं की मी एखादी संस्था निर्माण करू शकलो असतो किंवा करता येईल असं काही नाही, पण मी थोडंसं वेगळा विचार करतो की अलीकडे जर आपण पाहिलं की सामाजिक क्षेत्रात ज्या काही संस्था काम करतायत, जेन्युनली काम करतायत, तर या संस्थांना कार्यकर्ते किंवा काम करणारे जे सहकारी आहेत, तर ते तेवढ्या ताकदीने मिळत नाही. आणि मग एक वाटलं की आपण वेगळी एखादी संस्था निर्माण केल्यापेक्षा ज्या संस्था आत्ता काम करतायत, जसं मी सांगितलं की मी मेळघाटून आल्यानंतर MSW केलं, तर त्याचा उद्देश हाच होता की आपल्याकडं काहीतरी असलं पाहिजे. तर मग या टप्प्यावर मी हा विचार करतो की ज्या संस्था आत्ता काम करतायत, तर या संस्थांना कुठंतरी एक संस्थात्मक बांधणीच्या पातळीवर म्हणता येईल, किंवा संरचनात्मक कशा पद्धतीनं संस्थेनं काम केलं पाहिजे. तर हा विषय घेऊन मी विचार करतोय. त्याच्यामुळं मग दुसरी संस्था काढायचं डोक्यात नाही आलं. तर ज्या संस्था आहेत त्यांना आपण पुशअप केलं पाहिजे, याच्यात आपण कशी भर घातली पाहिजे की जे चांगले जे लोक आहेत समाजात, जे मित्रमंडळी आहेत, यांना कसं आपण जोडलं पाहिजे, जे दानदाते आहेत त्यांना आपण या प्रवाहात कसं आणलं पाहिजे, ज्यांना आवड आहे
तर त्यांना त्यातले खास खळगे पण कळाले पाहिजे. सामाजिक क्षेत्र दिसतं तेवढं सोपं नाहीये. म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगणं मला वाटत नाही तितकंसं योग्य आहे, पण याच्यातही सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक म्हणतात, यांनी पण त्यांचा मी एवढा म्हणजे मी बोलताना पण हे म्हणेल की मी तेवढा मोठा नाही, पण जे अनुभवलं ते वास्तव मांडलं पाहिजे. तर यांनी पण यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे कधीतरी, की खरंच आपण त्या वेळेने जातो का, किंवा आपल्या ज्या एकमेकांच्या संस्थांविषयीचा जो आपला भाव आहे तो किती निर्मळ आहे, किंवा आपण समाजाला जो काही जे उपदेश देतोय किंवा जो विचार मांडतोय तो तेवढा त्या पातळीवर जेन्युइन आहे का. तर मला वाटतं याची पण चाचपणी त्यांनी स्वतः केली पाहिजे. तर हाच एक उद्देश होता वेगळं काम न उभं करायचा. आणि मग याच्यात आनंद असल्यामुळं तर काही विशेष नव्हता. वेगळं काम उभं करणं असो किंवा एखाद्या संस्थेला हातभार लावणं असो, या दोन्ही बाबी मला तरी वाटतं सारख्या आहेत. त्याच्यामुळेच मग ह्या जेवढ्या पण संस्था आत्तापर्यंत जो काही सहवास आला किंवा जे काही थोडंफार करता आलं, खारीचा वाटा म्हणते, तर तेवढं प्रामाणिकपणानं आपण केलं. त्यात मोठेपणा नाही. बेसिकली तुम्ही म्हणताय की ह्या सगळ्या संस्था आहेत तिथं गरज आहे स्किल्ड मॅन पॉवरची, आणि जेन्युन लाईक ती जी इमोशन्स असतात त्या ट्रू असणं, त्या ट्रान्सपरंट असणं, त्या सिम्पल असणं, आणि तुम्ही स्वतः सॅटिस्फाय असणं. असे लोक जेव्हा ह्या सामाजिक क्षेत्रात येऊन ह्या संस्थांसोबत कामं करतील तेव्हा त्यांना एक जास्त मोठी एक सपोर्ट मिळेल, जेणेकरून ते आणखीन चांगलं काम करू शकतील. त्यांनी जे सुरू केलंय ते चांगल्या याच्यावर राहील. आणि ह्या संस्थांनी एक सस्टेनेबिलिटी बद्दल तुम्ही बोलत होतात की सामाजिक क्षेत्रात आता खूप सगळ्या गोष्टी सुरू आहे आणि ऑलमोस्ट 90%, 95% प्रोजेक्ट हे डोनेशनवर चालतात. पण चिरकाळ टिकण्यासाठी, सस्टेनेबल असण्यासाठी, शाश्वत असण्यासाठी एक सस्टेनेबल मॉड्यूल असायला पाहिजे. त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? ज्या पण संस्था मी अनुभवत गेलो, तर ज्या म्हणजे कोणती संस्था जर चालू झाली तर त्याच्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी, म्हणजे काही ना काहीतरी किक बसली त्या व्यक्तीला आणि ती संस्था चालू झाली. ज्या जेन्युइन काम करणाऱ्या संस्था आहेत त्या, म्हणजे ज्या मी अनुभवले ना त्याच्यावर आपण बोलू नये. मला वाटतं जो आपला अनुभव आहे त्यावर आपण बोलूया. मुळात असं होतं की जी संस्था ज्या विषयाला धरून काम करते, जो व्यक्ती त्यासाठी धडपड करतो, त्याचा तो जो उद्देश आहे, ते टार्गेट आहे, ती व्यक्ती असेल, त्याची पत्नी असेल किंवा त्याचे जे सहकारी आहेत, तर हे फक्त ते ध्येय आणि उद्देश समोर ठेवून किंवा ती गरज भागवण्याकरता ते लोक दिवस रात्र काम करतात, प्रामाणिकपणाने काम करतात. याच्यात होतं काय, जो फंडिंगचा जो विषय राहतो, ज्या संस्थांना शासनाकडून काही मिळत नाही, त्यांना लोकसहभागावर सगळं चालवावं लागतं. आणि मग हे चालवत असताना दैनंदिन खर्च आहे तुमचा, त्यानंतर तुमचं कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, एक मोठी अमाऊंट त्यासाठी लागते. त्यानंतर सॅलरी राहतात, मानधन जे आपल्या सहकाऱ्यांना द्यावं लागतं. तर हे खूप मोठे विषय आहेत की जे दर महिन्याला तुम्हाला काहीही करून जुळवावंच लागतात. मग जो काम करणारा व्यक्ती ज्यांना संस्था चालू केलेली आहे, तर त्याला याच्यासाठी खूप धडपड करावं लागते. तर हे जर समाजातल्या काही लोकांनी कॉन्ट्रीब्यूट जर केलं तर मला वाटतं तो आणखी ती संस्था कशा पद्धतीनं ग्रीप घेऊ शकेल याच्यासाठी आयडिया वापरू शकतो. ओके. आणि ती सस्टेनेबिलिटी त्याच्या थ्रू आली पाहिजे. कारण मी एकच मिनिटं थांबवतो, कारण ज्या पण या संस्था चालकांशी बोलणं होतं किंवा गप्पा होतात त्यावेळेस कळतं की यांच्याकडे आयडिया भरायचे. म्हणजे असं नाही की यांना काही समजत नाही किंवा सस्टेनेबिलिटी कळत नाही किंवा संस्था बांधणी कळत नाही, सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी कळतात. पण हे होत असताना यांचा जो समोरचा प्रश्न आहे की जो आजचं काय, तर याच्यात एनर्जी वेस्ट गेल्यामुळे ते आयडिया तिथं इम्प्लिमेंट करू शकत नाही. तर मला वाटतं समाजानं जर दैनंदिन जबाबदारी आणि ह्या जर गोष्टी आर्थिकच्या जर समाजाकडून जर आल्या तर निश्चित ती संस्था खूप आणखी चांगल्या पातळीवर काम करू शकते, कोणती संस्था असो समाजातली. आणि मला दानदात्यांचा जो काही अनुभव आला आहे की जे दानदाते संस्थेला त्यांच्या वाट्यातला जो काही खारीचा वाटा देतात, तर मला असं एका जणांनी विचारलं होतं की तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतात तर सर्वोत्तम दानदाता म्हणजे काय, असा एक प्रश्न आला होता. तर मी जेन्युइन त्याला म्हटलं होतं की दानदाता सर्वोत्तम कोणाला, असं तर आपण बायफर्केशन करू शकत नाही, कारण
छोटा असो की मोठा असो, दानदाता शेवटी दानदाता राहतो. पण एक चांगला एक त्यावेळेस एक एक भेटलं होतं बोलताना, असं जाणवलं होतं की एखादा व्यक्ती जर दान करत असेल तर त्याचा ड्रेस जर 2,000चा असेल तर तो दान देताना 1,000 रुपयाचाच कपडा घेऊन दान करतो, तो 2,500चं दान नाही करत. ओके. तर मला वाटतं याच्यात कुठंतरी जो विभाजन म्हणतो आपण तर ते आहे. तर मला वाटतं तो सर्वोत्तम दानदाता ठरू शकतो की जो त्याच्या बरोबरीनं दान देऊ शकतो. ओके. त्या गोष्टीचं जी काही मूल्य असेल किंवा जी काही किंमत आहे त्याला आपण म्हणू, तिथं तो जर त्याच्या बरोबर देतो तर तो मग प्युअर दानदाता आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त देतो तो. न की आपली बरोबरी करून किंवा मग नाही आपल्यापेक्षा कमी दिलं पाहिजे, तर मला वाटतं ते तेवढं योग्य नाही. तर दानदात्यांनी सक्रियपणे या सामाजिक संस्थेच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. हे झालं तर इतर जी काही आपण युवा पिढी म्हणतो तर ती सामाजिक कामात येईल असं मला तरी वाटतं. आता ह्या टप्प्यात आलोय आपण की लोक ह्या याच्यात कामासाठी आले पाहिजे, आणि प्रोफेशनली पण कदाचित तुम्ही हे सगळं शिक्षण घेऊनही, जसं तुम्ही घेतलं, तुम्ही MSW केलं आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर तुम्ही करिअर वाईज जे लोक असतील ज्यांना ह्या क्षेत्रात इमोशन्स आहेत काम करण्याचे, पण त्यांना वाटतं की आपण प्रोफेशनली गेलं पाहिजे, तर काय वे असू शकतो? याच्या आधी मी एक सांगतो फक्त की युवा पिढीला धरून आपण दरवर्षी एक शिबिर पण घेत असतो, की ज्या शिबिरात जसं मी सांगितलं की मी पण एक शिबिर केलं आणि त्यानंतर मला हे कळालं. तर हे शिबिर 11 ते 15 जानेवारी दरम्यान बालग्रामला होत असतं. तर त्या शिबिरात वेगवेगळे मान्यवर मंडळी एक संवाद होत असतो आणि एक रक्ताच्या पलीकडची नाती त्या शिबिराच्या माध्यमातून तयार होतात. त्याला जोडून मी असं म्हणेल की आपण आपल्या आजूबाजूचे जे मित्रमंडळी आहेत की त्याचा किती मोलाचा वाटा आपल्यामध्ये असतो, संगतीचा जो परिणाम म्हणतो. जसं की मी ज्या पहिले जसे काही नावाचा उल्लेख केला, तर त्यामध्ये मग आता सचिन असेल, सचिन, शरद, मारुती, प्रीतम, इकडे नवीन काही मित्र जुळले की जे सामाजिक क्षेत्रात खूप चांगलं काम करतायत. जसं प्रशांत, नैतिक, मारुती, बाबासाहेब असेल, विनायक, राया, तनुश्री, हे खूप एक चांगली फळी, मधु असेल, दीपक असेल. तर ही चांगली लोक, प्रीतीचं एक नाव आहे त्यात मला निश्चित नमूद करावं लागेल, प्रीती गरजे पण आहे. तर ही लोक कुठंतरी आपल्याला मोटिवेट करत राहतात. सामाजिक क्षेत्रात काम करताना बऱ्याच वेळेस मानसिक संतुलन ठेवणं जड जातं. तर ही लोक आजूबाजूला असलं की एक बळ येतं आणि कुठंतरी ते नैराश्य आपण झटकून नव्या उमेदीनं कामाला लागतो. मित्रपरिवार जसं एक श्रद्धा म्हणून एक मुलगी आहे, ती आत्ता MSW झालं तिचं, नवीन असती आत्ता याच्यात आली म्हणजे सामाजिक याच्यात, आणि खूप चांगल्या पद्धतीने आता ती गांधी फुले म्हणून पण काम करते. तर ही मुलं या क्षेत्रात येऊन त्यांना त्या प्रश्नाची जाणीव झाली पाहिजे. तर मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे या याच्यात. आणि ते जे एज्युकेशन वाला होतं, तर आपण जी मुलं या क्षेत्रामध्ये यायला म्हणजे दुर्लक्ष केलं जातं बऱ्यापैकी, युवा पिढी सामाजिक क्षेत्र म्हणलं की तो आपला भाग नाही असं म्हणून पाहिलं फ्री मध्ये काम करायचं आणि तुमचं काहीच हे नाही करू शकत, असंच पर्स्पेक्टिव्ह आहे सध्या तरी. येस. तर मला वाटतं ते तसं नाही. मी एक नाव विसरलो, म्हणजे माझी पत्नी जी सुमेधा, तिचा पण मोठा वाटा आहे की ती आणि मी 2012 पासून आम्ही विचारानं सोबत होतो आणि मग 2019ला आम्ही प्रेमविवाह केला 2020ला. तर तो तिचा खूप मोठा रोल माझ्या सगळ्या जडणघडणीत. मी सुरुवातीपासून सेवा संकल्पाच्या पहिल्या कार्यक्रमाला ती सुद्धा साक्षीदार आहे. मी दोघंही, नंदू पालवे, आरती पालवे असेल, पूजा काळे, हे सगळेजण त्यावेळेसचे मी सोबती. आजही तेवढा चांगला संपर्क आहे. ते म्हणजे विसरलो होतं. तर याच्याकडे सामाजिक क्षेत्रात काम करायला युवा पिढी जरी नाकार देत असली तरी पण एक याला पॅशन आणि करिअर म्हणून पण आपण पाहिलं पाहिजे. येस. मी जसं म्हटलं की चांगले, तू पण बोलताना म्हणालास की चांगले लोक यात क्वालिटी वाले लोक तेवढे नाही आहेत. तर जसं बॅकग्राऊंड मध्ये काम करणारे, लाईक एखादी संस्था सुरू झाली आणि तिला चालवण्यासाठी जे लोक लागतात तिथं तो प्रोफेशनलिझम कमी पडतोय आणि मग त्याच्यातही तुम्ही करिअर करू शकता त्याच्यावर. हे जसं मी म्हटलं की जे संस्था चालक आहेत किंवा ज्यांनी ज्या
इंटेन्शन चालू सुरू केलं, केलं. काहीतरी घटना घडली हा, आणि चालू केलं, हा. तर तो व्यक्ती संस्थेच्या जडणघडणीकरता खूप काही करू शकतो. हो, हो, म्हणजे त्याला जर तसा स्पेस दिला तर, मोकळा हो. वेळ जर दिला तर. हो. पण हे होण्याकरता इतर जी मंडळी आपली सहकारी मंडळी आहे, ती तेवढी मजबूत असली पाहिजे. त्याच्यात ही मुलं किंवा ही जी युवा पिढी ही कामी येऊ शकते. तेच. मग याच्यात काय आहे की फक्त करायचं नाही. मग काय तर तुम्ही जसं एकलव्य फाउंडेशन काम करतं, जी तळागाळातली मुलं आहेत की जी कधी शिक्षणाच्या प्रवाहात आली नाही, तर या मुलांना घेऊन चांगले कोर्सेस काय आहेत सस्टेनेबिलिटीच्या हिशोबाने असतील किंवा मेडिकल इंजिनिअरिंग बीकॉम बीएच्या व्यतिरिक्त पण बरेच कोर्सेस आहेत, तर याची माहिती एकलव्य फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने रन करते. आणि खूप चांगली वर्कशॉप पण होतात. बरीच मुलं आता बाहेरच्या देशात जाऊन पण शिकतायत. मला वाटतं 1000+ मुलं पहिल्या पिढीतले आहेत की जे पहिल्यांदा ग्रॅज्युएट होणार आहेत. तर अशी मुलं मला वाटतं खरंच समाजाच्या कामी येतील. तर हेच आपण सामाजिक क्षेत्रात ज्या संस्था आहेत त्याच्यात MSW करू शकता, BSW करू शकता, काही जसं MA रोल डेव्हलपमेंटमध्ये असेल किंवा इतर जे विषय आहेत, सायकोलॉजी करू शकता की ज्याचा संस्थेत पण काम लागतं. त्याचं फक्त हे करताना जर आपला झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, खरंच आपण पगार घेऊन जर समाधान आणि आनंदाचं काम करू शकलो तर मला वाटतं संस्थावाले पण अशा युवांच्या शोधात राहतात. आणि डेफिनेटली जेव्हा यंग लोक ह्या सगळ्या याच्यात येतील तर एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह ह्या सगळ्या क्षेत्रासाठी एक तयार होईल. जेवढं आपण देश म्हणून किंवा समाज म्हणून इनोव्हेशन करतोय, टेक्निकल इनोव्हेशन करतोय, लाईफस्टाईल वाढवतोय, पैशाच्या याच्यात हे करतोय, तेवढंच सोसायटीच्याच याच्यासाठी की कारण एखादे म्हणजे काहीतरी चुकीची गोष्ट होतीये किंवा काय तर त्याची जडणघडण कशी झाली हे बघितलं जातं. म्हणजे जे मोठे क्रिमिनल्स आहेत किंवा एखाद्याच्याकडून जेव्हा मोठा गुन्हा होतो तिथे हे नाही बघितलं जात की तो कुठला मोबाईल वापरत होता किंवा तो कुठल्या याच्यातून येतोय, त्याने टेक्निकली किती इनोव्हेशन केलंय. इमोशनल स्टेबिलिटी जास्त हे करते आणि ती सोसायटी थ्रू येते, ती तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या थ्रू येते. आणि म्हणून मग एक काइंड ऑफ सोशल टॅक्स म्हणून कदाचित आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आपल्याच याच्यासाठीच, आणि इथून ही अशी मदत होऊ शकते डेफिनेटली. आपण शेवटच्या टप्प्यावर आलोय आपल्या याच्यातल्या. तुम्ही जेवढंही 12 वर्षात अनुभव केलाय, ह्या सगळ्या गोष्टीचा घेतलाय, त्याच्या बेसिसवर किंवा तुमच्या आयुष्याच्या याच्यातल्या तुम्ही जे काम करतायत, ज्या रोलमध्ये तुम्ही काम करतायत, हे जे लोक हे सगळं आपला गप्पा ऐकत आहेत त्यांना तुम्ही एखादा मेसेज देऊ इच्छिता किंवा कुठल्या असं एकदम स्पेसिफिक सिम्पल याच्यात सांगायचं म्हटलं तर काय मेसेज असेल तुमचा यांच्यासाठी? 2 मुद्दे मला महत्वाचे वाटतात की एक तर आज सोशल मीडियामुळं हरवत चाललेला घरातील संवाद हा येत्या काळात जर आत्ता त्याच्यावर जर अंमलबजावणी झाली नाही किंवा आत्ताच त्याच्यावर योग्य आपण विचार जर केला नाही तर मला वाटतंय प्रत्येक घरापरत एक मानसिक रुग्ण जे आत्ता होत आहे तर निश्चित ते खूप भयावह आहे पुढच्या पिढीसाठी आणि जनरेशनसाठी पण. कम्युनिकेशन इन फॅमिली या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. मी फक्त संवाद म्हणतोय, सुसंवाद पण नकोय आपल्याला. त्यात भांडणं असू द्या, काही असू द्या, फक्त बोलणं होणं महत्वाचं आहे. म्हणजे पोराच्या आयुष्यात काय सुरू आहे आई वडिलांना माहित असलं पाहिजे, मुलीच्या याच्यात काय सुरू आहे त्यांना माहित असलं पाहिजे, बहीण भावाला माहित असलं पाहिजे की आपली बहीण काय करते, आपला भाऊ काय करतोय. आताची जी परिस्थिती आहे त्याच्यात असं होतं की घरातला कर्ता पुरुष वडील ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस मुलगा बाहेर निघून जातो. म्हणजे काय तर टाळाटाळ होते, मुद्दामून बऱ्यापैकी केलं जातं. तर मला वाटतं कधीतरी तुम्ही एक वेळचं जेवणाला तरी सोबत असलं पाहिजे, सायंकाळचं जर शक्य झालं तर, की ज्याच्यात संवाद होऊ शकतो घरातल्या सगळ्या व्यक्तींचा. हा एक मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमाने हरवत चाललेला संवाद. आणि दुसरं अलीकडचे जे काही प्रकरणं वाढतायत की प्रेमातून आकर्षणातून जे काही मुलं आणि मुलीचं पण प्रमाण आत्ताचा जर आकडा पाहिला तर तो मुलांच्या बरोबरीत यायला लागलाय सुसाईडचा. तर हे आज असं आधी कधी नव्हतं. तर पालकांना पण ती बाब समजून घ्यायला पाहिजे, तेवढी इंटरॅक्शन हे संवादातूनच होऊ शकतं. तर त्याची जोड अशी घालते की अलीकडच्या याच्यातली जी युवा पिढी प्रेम आणि आकर्षणाच्या माध्यमातून जी टोकाची निर्णय घेत आहेत, तर मला वाटतंय प्रेम ही एवढी सहज गोष्ट नाही. आकर्षणातून झालेलं प्रेम वेगळं आणि प्रॅक्टिकली तुम्ही ते कसं घेता, तर हे खूप महत्वाचं आहे की ज्याच्यात भावनेचा आदर असला पाहिजे. आणि हेच याच्यात हे पण आहे म्हणजे लग्न होण्याच्या पूर्वी
एक सत्र पण चालतं की विवेकी जोडीदाराची निवड कशी असावी. तर ते Okay. फेसबुकला पण आहे. हा, हा, तर जे युवा पिढी आहे त्यांनी हा. मला वाटते त्याचा पण खूप चांगला रोल असू शकतो की जोडीदार कसा निवडला पाहिजे. हा. बऱ्यापैकी आपलं तिथंच गणित बरोबर नसल्यामुळं पुढचं जे आयुष्य आहे हा, हा, म्हणजे हा. पूर्ण राहिलेला जो काही 50-60 वर्षाचा काळ आहे तर तो कॉम्प्रोमाइज मध्ये जातो. मग त्याच्यात आनंद आणि समाधान, मग घरात चिडचिड होणं, ह्या सगळ्या गोष्टी मग भोगावं लागतात. तर मला वाटतं जोडीदाराची निवड जर विवेकी असली हम्म, हम्म, हम्म. तर येणारे पुढचे जे काही समस्या आहे किंवा प्रॉब्लेम आहे तर ते होणार नाही. आणि जसं तुला पण माहिती की आम्ही पण त्याच याच्यातून हो. हे गेलो. तो मला असं वाटतं की तो एक वेगळा मुद्दा आहे. आणि जर Yes. बघणारे लोक जर कमेंट करतील किंवा काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचतील की यस आम्हाला ह्या विषयावर आणखी हे पाहिजे. आणि तुम्ही केलंय, प्रॅक्टिकल प्रेम होतं, लव्ह मॅरेज झालंय आणि बाकीच्या विषयांना सध्या सगळं गुन्हा होय. सगळं सुरू आहे. तर नक्कीच त्या विषयावरही आपण Yes, जाऊयात. yes, yes. पण दुसरा जो तुमचा मेसेज आहे, जर तो थोडक्यात करायचं म्हटलं तर प्रॅक्टिकल प्रेम असावं, है ना. हा. प्रॅक्टिकल म्हणजे इमोशनल, ज्याला वास्तवाची जोड असली पाहिजे थोडीशी. उगाच मी त्यासाठी हे घेऊन हा, येतो म्हणजे आणि तसं करतो, याच्यात काही मजा काहीतरी नाहीये. तू मला आवडली, तुझ्या हा. डोळ्यात डोळे टाकले, हो, हो, तुझे ते. केस पाहिले, तर याच्या पलीकडे प्रेम आहे. म्हणजे हो. आणि हा खूप सुरुवात ठीक आहे, महत्वाचा natural मुद्दा आहे. आहे. म्हणजे बरेच लोक असे म्हणतात की हा दुसरा जन्म असल्यासारखा आहे तुमच्यासाठी, हो. तुमचा पार्टनर चूज करणं. कारण पार्टनर निवडल्यानंतर तुमची सगळी समीकरणं बदलतात बदलून जातात आयुष्याची. Yes. तर मला तुम्ही वाटतं पैसे किती कमवाल, तुम्ही Yes. सोसायटीत कसं वावराल, तुमचे टार्गेट्स काय असतील, तुमची अचिव्हमेंट, तुमचं समाधान म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी त्या पुढच्या माणसावर डिपेंड हो, करतात. आणि त्यात तेवढा पारदर्शकपणा असला पाहिजे नात्यात. येस येस. आजकाल 60% हा हा हा. घराईत नवऱ्याच्या मोबाईलला पासवर्ड आहे, बायकोच्या मोबाईलला पासवर्ड आहे. आणि एकमेकांना नवऱ्याचा पासवर्ड बायकोला माहित नाही, बायकोचा पासवर्ड नवऱ्याला माहित नाही. हा, आणि याच्यातून अनेक कलह निर्माण झाले. हो हो हो. तर मला वाटतंय निश्चित जर तुम्ही प्रेमविवाह अरेंज मॅरेज जरी करत असाल हा हा. तरी त्यात वेळ घेणं खूप महत्वाचं आहे. येस. जे की एकमेकांना समजून घेऊनच आपण जर पुढे गेलो आजच्या काळात हा हा हा. तर मला वाटतं ते बेटर आहे. किंवा तो ज्याचा त्याचा निर्णय, पण मला जे वाटतं ते. आणि जर अरेंज मॅरेज या पद्धतीनं न करता सरळ सरळ जर गेले आणि अरेंज मॅरेज केलं तर आयुष्य उत्तम आहे. फक्त मग अंडरस्टँडिंग तेवढी पाहिजे आणि कॉम्प्रोमाइज करता आलं पाहिजे. हो हो. तर खूप चांगलं आयुष्य राहील. मला वाटतंय हाच एक खूप चांगलं, म्हणजे मला जे सहज वाटलं ते मी हा. मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद दादा, तुम्ही तुमच्यासोबत बोलून जेवढ्याही गोष्टी मला स्वतःला समजल्यात. डेफिनेटली मी किंवा माझाही जो काही फ्रेंड सर्कल आहे, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तिथे सांगू की नाही, हे प्रॅक्टिकली विचार करा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. एकंदरीत बऱ्याच छान गप्पा झाल्यात. तुम्ही जेवढाही अनुभव आहे, मी अशी अपेक्षा करतो की जे लोक हे सगळं बघतायत त्यांना याच्या थ्रू बरंच नवीन गोष्टी लक्षात येतील. आणि सामाजिक क्षेत्रात काम करणं असो किंवा मग स्वतःचा जोडीदार असो, तिथून ते इथपर्यंतचा प्रवास आपण ह्या सगळ्या याच्यात कव्हर केलाय. थँक्यू. येस, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप शुभेच्छा. येस.